स्वर्गीय भारत नानांनी घरातून बाहेर काढले असते। पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाच्या उद्घाटन समारंभात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले। शहराच्या वैभवात भर घालणारे या उद्यानाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। मात्र कार्यक्रमादरम्यान आमदार समाधानदादा औताडे यांनी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यावर गंभीर आरोप करत टीकेची झोड उठवली। उद्यानाच्या माध्यमातून पंढरपूरच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या विरंगुळाच्या सोयीमध्ये मोठी भर पडणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। जिजामाता उद्यान हे शहरासाठी एक महत्त्वपूर्ण आकर्षण ठरणार असल्याचंही मत व्यक्त करण्यात आले। दरम्यान भाषण करताना आमदार औताडे यांनी नगराध्यक्ष भालके यांच्यावर पायात पाय अडकवण्याचा आरोप करत विकास कामांमध्ये अडथळे आणले जात असल्याचा दावा केला। पायात पाय अडकवण्यापेक्षा हातात हात देऊन काम करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसेच पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण कधीही अडथळा आणणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी नगराध्यक्षांना सहकार्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं। जिजामाता उद्यानाचं उद्घाटन हे रखडलं होतं। बरीचशी कामामध्ये ह्याच्या बऱ्याचशा चेंजेस झाल्या। बरीचशी एस्टिमेट करत असताना त्यावेळेला दिरंगाई झाली आणि काम कशा पद्धतीनं करावं, काम आला का निधी कमी पडायचा आणि निधी असताना कामाचं रूपरेषा मोठी होती, त्यामुळं कामाला थोडी दिरंगाई झाली। पण आज कोट्यवधी रुपये खर्च करून आपण जिजामाता उद्यानाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा केलेला आहे। नक्कीच याच्यामध्ये बरीचशी कामं जरी राहिली असतील, आता 2 कोटीचं वंडर पार्क हेच राहिलेलं आहे, तर हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा, तर तो राहिलेला आहे। नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशनप्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू। ह्यातली जरी काय कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील, तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता त्या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं नाही, पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो। परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं। इथं काम करत असताना एकदमच येऊन या ठिकाणी असंच झालं तसंच झालं म्हणण्यापेक्षा आपण आता होऊन बी मला वाटतं 5-6 महिन्याचा कालावधी होऊन गेला। त्या 5-6 महिन्यात जरी एखादी व्हिजिट झाली असती, ठेकेदाराला बोलवलं असतं, ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेता आली असती। सगळ्या पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मी आहे, प्रशांत मालक आहेत, जरी आम्हाला त्या ठिकाणी जरी विकास कामामध्ये तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही दोघंही त्या निमित्तानं आपल्याला विकास कामामध्ये आमच्याही दोघांचा ध्यास एकच आहे की पंढरपूरचा विकास। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून जर करायचं झालं तर शहराचा विकास आपण त्या ठिकाणी आपण म्हणतो तर आपण विकासापासून थोडंसं 4 हात लांबवर जाऊ शकतो। आता बऱ्याचशा ह्याच्यामधून टक्केवारीच्या विळख्यात मी बरेचशा कॉन्ट्रॅक्टर, बरेचसे आपल्यासारखे आमचे मित्र पत्रकार आहेत, बरेचसे नागरिक आहेत, तर आज मला बोलवलं। आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये जाताना तुमचा मोबाईल हात घेऊन दिला जातो का? तुम्ही पत्रकारांनी सांगा, तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्हीच सांगा। मोबाईल हात घेऊन जायचं नाही किंवा ह्या सगळ्या नियम अटी हे सगळं कशासाठी चाललंय? तुम्ही रेकॉर्डिंग करू नये, तुम्ही काय करू नये, हे सगळ्या उद्देश दिसतील सगळे। तर अशा पद्धतीनं आज आपण जी बघताय तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ह्या शहराची परंपरा, ह्या शहराची आदरणीय मोठ्या मालकांनी, औदुंबर अण्णांनी त्या ठिकाणी इथं ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या शहराचा विकासामध्ये त्यांची मोठी कामगिरी आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय प्रशांत मालक आणि मी या निमित्तानं या शहराचा आम्ही विकास करतोय आणि नक्कीच प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व नगरसेवक आम्ही सगळीजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आणि विकासासाठी कुठेही तुम्ही बोलवा, कुठेही हाक द्या, आम्ही त्या ठिकाणी येतो। दादा 2021 आलावा तुम्ही हात पुढे करताना समोरचे तुमच्याच पक्षाचे असलेली माहितीतले हात आकर्ता घेतात। आमची इच्छा, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या परखडपणाने मांडल्या, मनात कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाहीत। मला वाटतं कुठंतरी त्यांचा छोटासा स्वार्थ साधायच्या नादात त्या पंढरपूरच्या विकासाला कुठंतरी बाधा येऊ नये एवढंच या निमित्तानं कळकळीनं मनापासून वाटतं की आता ठीक आहे, फिरून आले गेले हे सगळं जाऊ दे, आता ते बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायला नको। परंतु एवढीच इच्छा आहे याच्यामध्ये की जे काय ऐकायला मिळतं हे अतिशय निंदनीय। खरं म्हणजे नाना जरी असते तर त्या ठिकाणी घरातनं बाहेर काढले असतं, अशी परिस्थिती झाली असते। चला, धन्यवाद।